तर दुसरीकडे ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर सत्ताधाऱ्यांनी खोचक टीका केली आहे। दसरा मेळाव्याला राहुल गांधी ओवेसींना बोलवावं, नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर हा निशाणा साधलाय। ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय। त्यामुळे माझं संजय राऊत यांना आव्हान आहे, तुम्ही जय शहा किंवा अमित भाई शहा यांचं नाव घेण्यापेक्षा तुमच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवा, तुमच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नोमानींना बोलवा आणि तुमच्या दसरा मेळाव्याला कमी पडलं तर राहुल गांधी यांना देखील बोलवा। या मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा मिळणार आहे, हे जे काही संजय राऊत आणखीन उद्धव ठाकरे साहेब म्हणत आहेत यात तथ्य नाही। कारण हे दोन्ही नेते आणि या दोन्ही नेत्यांचा पक्ष हा पूर्णपणे दिशाहीन झालेला पक्ष आहे आणि हे सर्व नेते दिशाहीन नेते म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत। तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजकारणाला दिशा देण्याची मुळीच गरज नाही। त्यांनी स्वतः जे काही दिशादर्शक बनण्याचा प्रयत्न करत आहेत तो त्यांनी थांबवावा। तर यावर वैभव नाईक यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची एवढी धास्ती भाजपला का? खरं तर आपण बघितलं असाल की काल शिंदे गटाच्या शिवसेनेला हा सल्ला देणं त्यांचं योग्य आहे। कारण शिंदे गटाच्या शिवसेनेने एकीकडे हा होत असताना ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गरबा सुरू आहे, एकीकडे गौतमी पाटीलला आणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दंगानाच सुरू आहे आणि त्यामुळे खरं तर हा सगळा पैसा त्यांनी किंवा गुवाहाटीला जे आता आमच्या काही आमदार राहिलेत आणि त्यांना पैसे दिले नाहीत त्यांचे पैसे खरं तर त्यांनी पूरग्रस्तांना देण्याची मागणी योग्य होती। परंतु शिवसेना हा आज आवाज उठवतोय की पूरग्रस्तांना मदत झाली पाहिजे किंवा लोकांना एक आधार आहे की शिवसेनाच आम्हाला मदत करून देऊ शकते आणि तो दावण्याचा प्रयत्न कुठेतरी ह्या विषय वेगळ्या ठिकाणी घेऊन हा करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।